हॅलो स्टुडंट्स, कसे आहात? आज आपल्याला जो नॉन ट्रेडिंगचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे तो बोर्डला पेपरला आला होता जुलै 2024ला. जुलै 2024ला हा जो प्रॉब्लेम्स परीक्षेला आला होता खूप सिम्पल आहे. या प्रॉब्लेम्समध्ये जास्त अशी काही इन्फॉर्मेशन नाही आहे, एकदम सिम्पल नॉन ट्रेडिंगचा प्रॉब्लेम आहे हा. या प्रॉब्लेम्समध्ये त्यांनी ॲडिशनल इन्फॉर्मेशन दिली होती. ॲडिशनल इन्फॉर्मेशन्समध्ये त्यांनी लास्ट इयरच्या बॅलन्स शीटच्या रिलेटेड काही इन्फॉर्मेशन दिली होती. इथं जर तुम्ही डेट्स बघितल्या तर 1 एप्रिल 2021 आहे आणि 31 मार्च 2022 आहे. सो 31 मार्च 2022 हे करंट इयर आहे, कारण की रिसीट अँड पेमेंटची तारीख 31 मार्च 2022 दिली आहे. सो 1 एप्रिल 2021 त्यांनी बुक्स दिलेत, फर्निचर दिलेत, बिल्डिंग फंड दिले आणि कॅपिटल फंड दिले. ठीक आहे. सो लास्ट इयरची इन्फॉर्मेशन दिली आहे बऱ्यापैकी. दुसरी ॲडजस्टमेंट दिली आहे 60% डोनेशन ऑर फॉर बिल्डिंग फंड अँड द बॅलन्स इज ट्रेटेड ॲज अ रेव्हेन्यू इन्कम. ते असं म्हणतात की तुम्हाला जे काही डोनेशन मिळालेलं आहे त्या डोनेशनपैकी 60% जो पार्ट आहे तो बिल्डिंग फंडसाठी मिळाला आहे. आता बिल्डिंग फंड म्हणजे काय, तर ॲक्च्युअलमध्ये याला म्हणतात स्पेसिफिक फंड. स्पेसिफिक फंड मीन्स वॉट, स्पेसिफिक रिझनसाठी, स्पेसिफिक पर्पजसाठी जर तुम्हाला फंड मिळाला असेल किंवा डोनेशन मिळालं असेल तर तो डोनेशन ते फंड त्या स्पेसिफिक पर्पजसाठीच खर्च झाला पाहिजे. सो हा जो बिल्डिंग फंड आहे, आपण दरवर्षी बिल्डिंग फंडसाठी पैसे बाजूला काढतोय, म्हणजे बिल्डिंग बांधण्यासाठी आपण पैसे बाजूला काढतोय. तर यावर्षी जे 60% डोनेशन जे आहे ते आपल्याला बिल्डिंग फंडसाठी काय करायचे, बाजूला काढायचे. बिल्डिंग फंड ही लायबिलिटी आहे, कारण की स्पेसिफिक पर्पज, स्पेसिफिक रिझनसाठी जर कुठला फंड मिळाला असेल तर ते लायबिलिटी आहे, तर तुम्ही इन्कम म्हणून ट्रीट करू शकत नाही. त्याच्या खाली दुसरी ॲडजस्टमेंट आणखीन एक दिली, आउटस्टँडिंग स्टाफ सॅलरी 1,40,000. स्टाफ सॅलरी त्यांनी दिली 1,40,000. ती सॅलरी ऑब्विसली करंट इयरची आहे. सो करंट इयर आउटस्टँडिंग असेल तर आपण काय करणार, ॲड. रिसीट अँड पेमेंटच्या रिसीट साईडला कॅश बॅलन्स दिलाय, बँक बॅलन्स दिलाय, इंटरेस्ट दिलाय, डोनेशन दिलंय, ट्युशन फीस दिले, ॲडमिशन फी दिली आहे, ड्रामा रिसिप्ट दिली आहे आणि इथं लिगसी दिली आहे. आणि लिगसीच्या समोर एक शब्द लिहिलाय कॅपिटल. लिगसीच्या समोर जर कॅपिटल शब्द दिलाय तर याचा अर्थ जी लिगसी आपल्याला मिळालेली आहे रिसिप्ट साईडला ती तुम्हाला कॅपिटल फंडमध्ये काय करायची आहे, ॲड. ओके. त्यानंतर पेमेंट साईडला स्टाफ सॅलरी दिले, प्रिंटिंग अँड स्टेशनरी दिले, बुक्स दिलेत आणि फर्निचर दिलेत. आणि फर्निचरच्या समोर त्यांनी लिहिलंय परचेस ऑन 1 जानेवारी 2022. 1 जानेवारी 2022ला त्यांनी एक फर्निचर परचेस केलेलं आहे 1,56,000. त्यानंतर ड्रामा एक्सपेन्सेस दिले, मॅगझिन्स अँड न्यूजपेपर दिले, इलेक्ट्रिसिटी चार्जेस दिले आणि क्लोजिंग कॅश आणि बँक बॅलन्स दिले. आता या फर्निचरच्या बद्दल आपण थोडासा विचार करू. जर तुम्ही एखादं नवीन फर्निचर खरेदी केलं असेल तर त्या फर्निचरवरती तुम्हाला डेप्रिसिएशन टाकावं लागतं, म्हणजे दिलं असेल तर. आणि डेप्रिसिएशन टाकत असताना तुम्ही फर्निचर खरेदी केलेली तारीख आणि वर्षाचा शेवटचा दिवस या महिन्यांमध्ये किंवा या टायमिंगमध्ये जो गॅप असतो तेवढ्याच टायमिंगचं तुम्हाला डेप्रिसिएशन टाकायचं असतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल वॉट, तर आपलं रिसीट अँड पेमेंटची तारीख आहे 31 मार्च आणि आपण खरेदी केला 1 जानेवारीला, म्हणजे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च म्हणजे 3 महिन्याचं तुम्हाला याच्यावरती काय टाकावं लागेल, डेप्रिसिएशन टाकावं लागेल. पण या प्रॉब्लेम्समध्ये प्रॉब्लेम असा आहे की यांनी डेप्रिसिएशनचं पर्सेंटेज दिलेच नाही आहे, त्यामुळे ह्या डेटचा काहीही मिनिंग लागत नाही. त्यामुळे ही जी डेट तुम्हाला दिलेली आहे ती जस्ट तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी दिली. जर इथं डेप्रिसिएशन टाकण्यासाठी पर्सेंटेज दिलं असतं तर आपण त्याचा विचार केला असतो. आता त्या परचेसचा काही विचार करायचा नाही डेप्रिसिएशन टाकत असताना. सो लेट स्टार्ट द प्रॉब्लेम्स. आपल्याला खाली रिसीट अँड पेमेंट आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर बनवलंय, देन लायबिलिटी आपण ऑलरेडी कॉलम्स करून ठेवले. फक्त एक काम करतो की हा प्रॉब्लेम वरती आहे तर थोडासा खाली घेतो, म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना मला सारखं वरती जायची गरज नाही. गिव्ह मी अ मिनिट. ओके, प्रॉब्लेम वरती घेऊ आपण. चल, हा प्रॉब्लेम जुलै 2024ला आला होता पेपरला. चला आपण सॉल्व्ह करू. सगळ्यात अगोदर जी ॲडिशनल इन्फॉर्मेशन दिली आणि ॲडजस्टमेंट दिल्या त्या संपून घेऊ
आणि त्यानंतर रिसिट अँड पेमेंट साईडला जे अकाउंट ट्रान्सफर करायचे राहिलेत, पोस्ट करायचे राहिले ते आपण पोस्टिंग करून घेऊ. सगळ्यात अगोदर पहिली ॲडजस्टमेंट दिली आहे बुक्सची. ते असं म्हणतात आहे की 1 एप्रिल 2021ला तुमच्याजवळ बुक्स होते 18 लाख रुपयांचे आणि आत्ता तुमच्याजवळ म्हणजे 31 मार्च 2022ला तुमच्याजवळ बुक्स आहे 17,76,000. म्हणजे वर्षाच्या सुरुवातीला आपल्याकडे बुक्स होते 18 लाखांचे आणि आता आपल्याकडे बुक्स आहे 17,76,000. याचा अर्थ अगोदरच्या किमतीपेक्षा आत्ता आपल्या जवळचे जे बुक्स आहे त्याची किंमत कमी झाली. मग हा जो डिफरन्स आहे तो डेप्रिसिएशन म्हणून टाकायचा असतो. मग आता आपल्याला काय काय करायचं आहे, ॲडजस्टमेंट व्यवस्थित समजून घ्या. मागच्या वर्षी जे आपल्याकडे 18 लाखाचे बुक्स होते, किती लाखाचे बुक्स होते? 18. ते तर आपण फेकून नाही देणार, ते पहिले वापरणार आहे. मग सगळ्यात अगोदर हे जे बुक्स आहे 18 लाखाचे ते करंट इयर बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला लिहा, कारण की बुक्स हे आपलं ॲसेट आहे. मागच्या वर्षी आपल्याकडे 18 लाखाचे बुक्स होते. मग मी इथं ॲसेट साईडला लिहितो बुक्स आणि इनरला लिहितो 18 लाख रुपये. आपल्याजवळ किती लाख रुपयांचे बुक्स होते? तर 18 लाखाचे बुक्स होते. बुक्स इज आवर ॲसेट्स, आवर प्रॉपर्टी. नेक्स्ट आता काय करायचं आहे, लक्ष द्या. पेमेंट साईडला जर तुम्ही इथं बघितलं तर पेमेंट साईडला बुक्स दिले. आता पेमेंट साईडला बुक्स दिले याचा अर्थ असा होतो की तुम्ही बुक्स खरेदी केली. हे बघा, एखादी गोष्ट खरेदी केली तर आपण तिचं पेमेंट करतो. मग पेमेंट साईडला जर बुकची एंट्री दिली याचा अर्थ तुम्ही 1,76,000 रुपयांचे बुक्स खरेदी केले. मग आता हे बुक्स जे तुम्ही खरेदी केलेले आहेत त्या तुम्हाला ह्या 18 लाखामध्ये काय करावं लागतील? ॲड. कारण की मागच्या वर्षी आपल्याकडे 18 लाखाचे बुक्स होते प्लस हे 1,76,000चे आपण परचेस केलेत. म्हणजे त्या 18 लाखामध्ये हे 1,76,000 रुपये काय करावे लागतील? ॲड. मग मी इथं बुक्सच्या खाली लिहितो ॲड परचेस 1,76,000, 1,76,000. म्हणजे या वर्षी आपण नवीन बुक्स खरेदी केलेले आहेत ते किती आहेत? 1,76,000. तर आता याची आपण टोटल करू. तर इनरलाच टोटल करावी लागली आपण तिथं 0,0,0 तर ॲज इट इज. ठीक आहे. देन 6, देन 7, 8 आणि 1 9, 8 आणि 1 9 आणि 1 म्हणजे आता आपल्याजवळ किती लाख रुपयांचे बुक्स आहेत? 19,76,000. मागच्या वर्षीचे 18 लाखाचे बुक्स आहे आणि आपण या वर्षी परत 1,76,000चे 1,76,000चे बुक्स खरेदी केले आणि आता ते म्हणतात ते म्हणजे आपल्याजवळ टोटल बुक्स दिसतात ते 19,76,000. ओके. नेक्स्ट. बट या प्रॉब्लेम्समध्ये ते करंट इयरला असं म्हणतात आहे की करंट इयरमध्ये तुमच्याकडे बुक्स किती रुपयाचे दिसतात? ते 17,76,000. म्हणजे याचा अर्थ जो डिफरन्स येतोय तो काय असणार आहे? डेप्रिसिएशन. म्हणजे काय? तर मी काय करतो, आत्ता ते म्हणतात आहे की तुमच्याकडे बुक्स आहे 17,76,000चे. बुक्स किती रुपयांचे? 17,76,000. याचा अर्थ आपल्याला दिसतं 19,76,000. ते म्हणतात ते 17,76,000. याचा अर्थ 2 लाखाचा डिफरन्स आला. तर तो 2 लाखाचा डिफरन्स आपण काय म्हणून टाकणार? डेप्रिसिएशन. मग इथं लिहून घ्यायचं लेस डेप्रिसिएशन. आणि हे डेप्रिसिएशन किती लाख आलं? 2 लाख. म्हणून त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या बुक्सचं व्हॅल्युएशन आता किती आलेलं आहे? 17,76,000. ओके. नेक्स्ट. डेप्रिसिएशन हे आपलं एक्सपेन्सेस आहे. ओके. म्हणून डेप्रिसिएशनचा दुसरा इफेक्ट आपल्याला एक्सपेंडिचरला लिहावं लागेल. म्हणून मी इथं जरा हेडिंग टाकतो टू डेप्रिसिएशन. ओके. त्याला थोडंसं बोल्ड आणि डार्क करतो, अंडरलाईन. आणि इथं मी लिहितो बुक्स आणि ते डेप्रिसिएशन आलंय माझं 2 लाख. चलो आता आपल्याला काय करायचं? सेम बुक सारखी ॲडजस्टमेंट्स आपल्याला फर्निचरची सॉल्व्ह करायची. आता ही पटकन सोडू. मागच्या वर्षी आपल्याकडे फर्निचर किती रुपयांचं होतं? 6,52,000 रुपयांचं फर्निचर होतं. ते पहिलं लिहू आपण ओपनिंग बॅलन्स. मग इथं लिहितो मी फर्निचर 6,52,000
ओके, मागच्या वर्षी आपल्याकडे फर्निचर किती होतं, 6,52,000. त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, ॲड परचेस. आपण वाचलं होतं मगाशी, डेट दिली होती. सो याच्यामध्ये आपल्याला परचेसेस काय करावं लागतील, ॲड. चलो पेमेंट साईडला बघू. पेमेंट साईडला आपण नवीन फर्निचर खरेदी केलं किती रुपयांचं, 1,56,000. हे त्याच्यामध्ये काय करावं लागणार, आपल्याला ॲड करावं लागणार. सो इथं मी लिहितो 1,56,000. मग आता आपण याची टोटल करू खाली. 0 तर ॲज इट इज. दॅन 6 आणि 2 किती झाले, 8. ओके, 5 आणि 5 10चे 0, हातचा आला 1. 6 आणि 1 7 आणि 1 8. म्हणजे टोटल आपल्याजवळ किती रुपयांचं फर्निचर आहे, 8,08,000 रुपयांचं. टोटल आपल्याकडे किती रुपयांचं फर्निचर आहे, 8,08,000 रुपयांचं काय आहे, फर्निचर. मग आता काय करायचं आहे, ॲडजस्टमेंटमध्ये ते असं म्हणतात आहे की तुमच्याकडं ॲक्च्युअलमध्ये ह्या वर्षी किती रुपयांचं फर्निचर आहे, किती रुपयांचं फर्निचर आहे, 6 लाख. मग मी काय करतो, इथं लिहितो 6 लाख. ते म्हणतात आहे की ह्या वर्षी तुमच्याजवळ किती रुपयांचं फर्निचर आहे, 6 लाख. मग आता मला सांगा, 6 लाख येण्यासाठी या 8,08,000 किती मायनस करावे लागतील, 2,08,000 रुपये मायनस करावे लागतील. म्हणून मी इथं लिहितो लेस डेप्रिसिएशन. 2,08,000. म्हणून त्यांनी सांगितल्याप्रमाणे आउटरला बॅलन्स किती आला, 6 लाख. आणि हे जे डेप्रिसिएशन आहे हे आपलं एक्सपेन्सेस आहे. मग आपण एक्सपेन्सेसला इथं जागा करून ठेवलेली, इथं लिहितो मी आता फर्निचर. त्याची व्हॅल्यू आहे 2,08,000. आणि टोटल जे डेप्रिसिएशन आहे ते 4,08,000. टोटल डेप्रिसिएशन किती आलंय आपलं, 4,08,000 झालं इथपर्यंत. चलो नेक्स्ट, एक ॲडजस्टमेंट आपली संपली. नेक्स्ट बिल्डिंग. ते म्हणतात आहे की मागच्या वर्षी तुमच्याकडे बिल्डिंग फंड होतं 16,54,000. बघा 1 एप्रिल 2021 म्हणजे बिल्डिंग फंडचा ओपनिंग बॅलन्स 16 लाख किती आहे, 54,000. म्हणजे वर्षाच्या सुरुवातीला आपल्याकडे बिल्डिंग बांधण्यासाठी आपण 16,54,000 रुपये बाजूला काढून ठेवले होते. आपण मगाशी इथे एक ॲडजस्टमेंट वाचली बघा, 60% डोनेशन फॉर बिल्डिंग फंड अँड द बॅलन्स इज ट्रीटेड ॲज अ रेव्हेन्यू इन्कम. ते म्हणतात जे तुम्हाला डोनेशन मिळालेलं आहे त्या डोनेशनमधला 60% पार्ट हा बिल्डिंग फंडसाठी बाजूला काढा किंवा बिल्डिंग फंडमध्ये ॲड करा. आणि बाकीचं जे काय 40% तुमच्याकडे डोनेशन आहे ते ॲज इट इज रेव्हेन्यू इन्कम म्हणून ठेवा. मग आता आपल्याला काय करायचं आहे, बिल्डिंग फंड ही लायबिलिटी आहे कारण की स्पेसिफिक फंड आहे. मग हा जो 16,54,000 ओपनिंग बॅलन्स आहे बिल्डिंग फंडचा तो पहिला लायबिलिटीला लिहून टाकू. कुठे लिहून टाकणार, लायबिलिटीला. पण लायबिलिटीला मी इथं थोडीशी जागा सोडतो कारण की कॅपिटल फंड असणार आहे. सो इथं मी लिहितो बिल्डिंग फंड 16,54,000. आपल्याला बिल्डिंग बांधण्यासाठी आजपर्यंत आपण थोडं थोडं किती पैसे बाजूला काढून ठेवलेत, 16,54,000. ॲडजस्टमेंटमध्ये काय म्हणतात ते बघा, 60% डोनेशन फॉर द बिल्डिंग फंड. म्हणजे 60% जे काही डोनेशन तुम्हाला मिळालं आहे ते कशासाठी आहे, बिल्डिंग फंडसाठी आहे. मग इथं रिसिट साईडला आपल्याला डोनेशन दिसते बघा, रिसिट साईडला डोनेशन आहे. किती डोनेशन मिळालं आपल्याला, 14 लाख रुपये डोनेशन मिळालं. रिसिटला लिहिलं म्हणजे ते आपलं इन्कम आहे. पण हे सगळ्याच्या सगळं इन्कम नाही आहे, याच्यातलं 60% पार्ट आपला बिल्डिंग फंडसाठी आहे. तर मग हे जे डोनेशन आपल्याला मिळालं आहे ते पहिलं आपण लिहू इन्कमला. मग इथं मी लिहितो बाय डोनेशन 14 लाख रुपये. बरोबर. त्यातनं मी काय करणार माहिती का, लेस 50% कशासाठी आहे, 50% फॉर बिल्डिंग फंड. यातला 50% जो काही 50 नाही 60 60
60% जे काय डोनेशन आहे ते आपल्याला कशासाठी वापरायचं आहे? बिल्डिंग फंडसाठी. एकदम सिंपल आहे, पाडेपाठ असतील तर पटकन होईल. कोणत्याही संख्येतनं शेवटचा एक शून्य जर कमी केला तर ते उत्तर येते 10%. म्हणजे 10%चं उत्तर आलं 1,40,000. आपल्याला किती पर्सेंट पाहिजे? 60. मग 14,84 याचा अर्थ इथं तुम्हाला मायनस करायचं आहे 8,40,000. मायनस किती करणार? 8,40,000. कळालं इथपर्यंत? मग आता 8,40,000 कसे आले? 10%चं उत्तर एक शून्य कमी, त्याचं उत्तर आलं 1,40,000. 60% पाहिजे. 10%चं जर 1,40,000 तर 60%चं किती? तर त्याचं गुणाकार केला 6×4 14,84 म्हणून उत्तर किती आलं? 8,40,000. आता 8,40,000 याच्यातनं मायनस करायचे आहेत. तर हे वरचे 4 लाख आणि या 10 लाखातला 1 लाख म्हणजे 5 लाख वजाबाकी आली 5,60,000. म्हणजे वजाबाकी किती आली? 5,60,000. ओके. आणि हे जे आपल्याला 8,40,000 रुपये आपण बाजूला काढलेत 60%, हे आपल्याला बिल्डिंग फंडमध्ये काय करायचे? ॲड. तर बिल्डिंग फंडमध्ये लिहू 60% फॉर 60% डोनेशन फॉर बिल्डिंग फंड. आता इथं बिल्डिंग फंड नाही लिहिता येणार मला टोटल, सो नुसतं डोनेशन जरी लिहिलं तरी तुमचं ओके. सो ते 8,40,000. 8 लाख किती आहे? 40,000. 3 शून्य तर ॲज इट इज आहे. ओके. नेक्स्ट 4 आहे तसे. नेक्स्ट 5 आणि 4 9. नेक्स्ट 8 आणि 6 14. 14चे 4 हातचा आला 1 आणि 1 आणि 1 2. म्हणजे आता आपल्याजवळ बिल्डिंग बांधण्यासाठी किती फंड आहे? 24,94,000. 24,94,000 आपल्याजवळ बिल्डिंग फंड आहे. तो आपण बिल्डिंग फंडसाठी बाजूला काढून ठेवला आहे हळूहळू. ठीक आहे. चलो. सो आपली बिल्डिंग फंडची ॲडजस्टमेंट संपली. नेक्स्ट लास्ट ॲडजस्टमेंट. इथं कॅपिटल फंड आहे ते आपण नंतर बघू. आउटस्टँडिंग स्टाफ सॅलरी ₹1,40,000. आउटस्टँडिंग स्टाफ सॅलरी सांगितले म्हणजे सॅलरी आउटस्टँडिंग आहे. करंट इयर आहे का लास्ट इयर सांगितलं नाही आहे, याचा अर्थ आपण त्याला करंट इयर पकडणार. करंट इयर आउटस्टँडिंग असेल तर ते काय करणार आपण? ॲड. तर त्यांनी सांगितलं स्टाफ सॅलरी. सॅलरी एक्सपेन्सेस आहे. मग एक्सपेन्सेस असल्या कारणामुळं पेमेंट साईडला सॅलरी आहे का चेक करा. तर सो इथं पेमेंट साईडला सॅलरी फॉर स्टाफ आहे बघा. सॅलरी ऑफ स्टाफ किती आहे? 47,10,000. म्हणजे स्टाफला किती सॅलरी दिली आहे? 47,10,000. आता पेमेंटला दिली आहे याचा अर्थ ते एक्सपेन्सेस आहे. पेमेंटला दिले म्हणजे ते काय आहे? एक्सपेन्सेस. मग एक्सपेन्सेसला पहिले आपण 47,10,000 लिहून टाकू. मग इथं 2 सॅलरी फॉर काय होतं? 2 स्टाफ. सॅलरी टू स्टाफ म्हणजे स्टाफला त्यांनी किती सॅलरी दिली आहे? 47,10,000. बघा आहे ना इथं 47,10,000. 47,10,000 सॅलरी आहे. आउटस्टँडिंग सॅलरी किती सांगितलंय? 1,40,000 आउटस्टँडिंग. सो आपल्याला काय करावं लागणार आहे? ॲड. सो मी इथं लिहितो ॲड आउटस्टँडिंग सॅलरी लिहा किंवा स्टाफ सॅलरी लिहा. आपण स्टाफ सॅलरी 1,40,000. 1,40,000. मग आता याचे टोटल करावे लागेल. सिंपल आहे. 47 आणि 1 48 आणि हे 50,000. सो 48 lakhs 48,50,000. सो टोटल आपली सॅलरी आहे 48,50,000. सो आउटस्टँडिंग सॅलरी
हे आपलं एक्सपेन्सेस आहे, म्हणून सॅलरीमध्ये काय करून टाकलं ॲड. आणि आउटस्टँडिंग याचा अर्थ अजून त्याचं पेमेंट करायचं बाकी आहे, म्हणून दुसरा इफेक्ट आपल्याला लायबिलिटी साईडला लिहायचा. तर मी इथं लिहितो आउटस्टँडिंग स्टाफ सॅलरी 1,40,000, 1,40,000. सो बॅलन्स शीटच्या खाली ज्या काय ॲडजस्टमेंट्स दिल्या होत्या त्या सगळ्या संपल्या. कॅपिटल फंड राहिले ते आपल्याला रेड नाही केलं, याचा अर्थ ते बाकी आहे. सो कॅपिटल फंड्सच्या ऐवजी बाकी काय काय आहे ते आपण आता चेक करू. कॅपिटल फंडमध्ये आपल्याला हे लेगसी ॲड करायचं आहे, सो आपण नंतर ते लेगसी ॲड करून टाकू. फर्स्ट रिसीट साईड. रिसीट साईडला कॅश आणि बँक बॅलन्स दिलेला आहे. हा कॅश आणि बँक ओपनिंग बॅलन्स आहे आणि हा लास्ट इयर बॅलन्स शीट्सवरनं आलेला असतो. सो लास्ट इयर बॅलन्स शीट आपण केलेली नाही आहे, सो हा बॅलन्स लास्ट इयर बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला असणार आहे. ते कुठंच आत्ता तर लिहायचं नाही आपल्याला. इंटरेस्ट किती दिलं आहे त्यांनी 1,32,000. इंटरेस्ट रिसीटला दिलं आहे तर ते आपलं इन्कम आहे, सो आपण इन्कमला लिहून घेऊ इथं बाय इंटरेस्ट दिलंय त्यांनी 1,32,000. 1,32,000 झालं इंटरेस्ट. नेक्स्ट इंटरेस्ट नंतर डोनेशन ते मगाशी झालंय. आता दिलंय ट्युशन फी. काय दिलंय त्यांनी ट्युशन फी. किती आहे ट्युशन फी 30 लाख रुपये. रिसिटला आहे म्हणजे मिळालंय म्हणजे इन्कम आहे, मग ट्युशन फी आपण लिहू इन्कमला. इथं बाय कुठली फी आहे ट्युशन फी. ट्यूशन फी 30 लाख रुपये ट्यूशन फी आहे. ट्यूशन फी किती मिळाली आहे 30 लाख रुपीज. नेक्स्ट ट्यूशन फी नंतर ॲडमिशन फी किती दिली आहे 9,30,000. रिसिटला आहे म्हणजे हे सुद्धा इन्कम आहे, सो इथं लिहितो मी बाय ॲडमिशन फीज. परत एकदा चेक करतो ॲडमिशन फी किती आहे. ॲडमिशन फी आहे 9,30,000. 9,30,000 ॲडमिशन फी आहे. ओके. नेक्स्ट ॲडमिशन फी नंतर आहे ड्रामा रिसिप्ट्स. काय दिले त्यांनी ड्रामा रिसिप्ट. ड्रामा म्हणजे नाटक, जे आपण नाटक करतो त्याला ड्रामा म्हणतात. सो ड्रामा रिसिप्टचे 2 लाख रुपये रिसिप्टला लिहिलंय म्हणजे मिळालंय म्हणजे हे सुद्धा इन्कम आहे. सो इथं मी लिहितो बाय ड्रामा रिसिप्ट्स 2 लाख रुपये. ड्रामा रिसिप्ट्स किती रुपये 2 लाख रुपये. ओके. नेक्स्ट ड्रामा रिसिप्ट्स झालं. आता हे महत्वाचं आहे. लिगसी कॅपिटल करायला सांगितले, याचा अर्थ कॅपिटल फंडमध्ये काय करायचं ॲड. सो बघा इथं आपल्या ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये एक अकाउंट राहिला आहे कॅपिटल फंड. कॅपिटल फंड दिलाय 12,22,000. 12 लाख किती 22,000. हा जो कॅपिटल फंड आहे हा लायबिलिटीला लिहावा लागेल, आपण जागा सोडलेली आहे ऑलरेडी इथं. सो इथं मी लिहितो कॅपिटल फंड 12,22,000. कॅपिटल फंड मगाशी वाचलाय आपण 12 लाख किती आहे 22,000. या कॅपिटल फंडमध्ये लिगसी काय करायची आपल्याला ॲड. कॅपिटल करायला सांगितलं, याचा अर्थ 1,20,000 जे लिगसीचे आपल्याला मिळाले ते आपल्याला कॅपिटल फंडमध्ये काय करायचं आहे ॲड. मग इथं मी लिहितो ॲड लिगसी 1,20,000. सो याचे टोटल आपण खाली लिहू 0 ॲज इट इज. दॅन नेक्स्ट 2 आहे तसे 2 आणि 2 4. ओके. 2 आणि 1 3 आणि 1 1
म्हणजे आता आपल्याजवळ टोटल कॅपिटल फंड आहे 13,42,000. 13,42,000 आपल्याजवळ काय आहे? कॅपिटल फंड. कारण की त्यांनी लिगसी कॅपिटल राईज करायला सांगितलं होतं, म्हणजे कॅपिटल फंडमध्ये काय केली? ॲड. चलो नेक्स्ट. रिसिट साईड तर संपली. आता कोणती साईड आहे? पेमेंट साईड. पेमेंट साईडला पहिला अकाउंट आहे प्रिंटिंग अँड स्टेशनरी. पेमेंट साईडला लिहिलं, याचा अर्थ प्रिंटिंग अँड स्टेशनरी आपला एक्सपेन्सेस आहे. सो प्रिंटिंग अँड स्टेशनरी आपण एक्सपेन्सेसला लिहून टाकू 68,000. सो एक्सपेन्सेसला इथं लिहितो मी 2 प्रिंटिंग अँड स्टेशनरी 68,000, 68,000. नेक्स्ट. एक्सपेन्सेसला प्रिंटिंग अँड स्टेशनरी लिहिलं, बुक झालंय फर्निचर. ड्रामा एक्सपेन्सेस. ओके, ड्रामा एक्सपेन्सेस पेमेंटला दिलंय म्हणजे एक्सपेन्सेस आहे 1,80,000. सो इथं 2 ड्रामा एक्सपेन्सेस 1,80,000, 1,80,000. चेक करू परत एकदा. येस, 1,80,000. मॅगझिन्स अँड न्यूजपेपर. ओके, कुठला एक्सपेन्सेस दिलाय? मॅगझिन्स अँड न्यूजपेपर दिलाय 12,000. सो इथं मी लिहितो 2 मॅगझिन्स अँड न्यूजपेपर. ओके, 12,000. नेक्स्ट. मॅगझिन्स अँड न्यूजपेपर संपलं. इलेक्ट्रिसिटी चार्जेस. ओके, लाईट बिल असेल. इलेक्ट्रिसिटी चार्जेस किती आहे? 1,34,000. मग मी इथं लिहितो 2 इलेक्ट्रिसिटी चार्जेस. किती इलेक्ट्रिसिटी चार्जेस? 1,34,000, 1,34,000. ठीक आहे, जस्ट अ मिनिट. ओके, नेक्स्ट. आता शेवटी राहिलंय कॅश बॅलन्स आणि बँक बॅलन्स. सो कॅश बॅलन्स आणि बँक बॅलन्स हा जो आहे तो करंट इयर बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला आपल्याला लिहायचा आहे. सो कॅश बॅलन्स आहे 1,24,000 आणि बँक बॅलन्स आहे 6,46,000. सो करंट इयर बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला लिहू कॅश आणि बँक. सो इथं लिहिणार कॅश आणि खाली लिहिणार बँक. ओके, परत एकदा चेक करू. कॅश आहे 1,24,000. मी इथं लिहितो कॅश 1,24,000 आणि बँक बॅलन्स जो आहे तो आहे 6,46,000. सो प्रॉब्लेम्समध्ये जेवढ्या इन्फॉर्मेशन्स दिल्या होत्या त्या सगळ्या झाल्यात. ओके, रेड झाले, याचा अर्थ सगळ्या गोष्टी संपल्यात. आता सगळ्या गोष्टी जर संपल्या असतील तर आपल्याला आपलं इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट क्लोज करायचं आहे. त्याच्यामध्ये डेफिशियन्सी आहे, सरप्लस आहे ते चेक करू आणि प्रॉब्लेम क्लोज करू. सो प्रॉब्लेम्सकडे डेबिट आणि क्रेडिट जर बघितलं तर डेबिटला इथं स्टाफ सॅलरी जरा खंते मला, कारण की स्टाफ सॅलरी 48 lakhs आहे आणि इथं ट्युशन फी फक्त 30,000 आहे. सो मला असं वाटत नाही की या प्रॉब्लेम्समध्ये सरप्लस असणार आहे. या प्रॉब्लेम्समध्ये डेफिशियन्सीज असणारे गॅरंटेड, कारण की इथं 48 lakh रुपीजचं नुसतं तुमचे सॅलरीची आहे. सो आपण एक काम करू, एक्सपेन्सेसची टोटल करू. 4,08,000 प्लस 48,50,000 प्लस 68,000 68,000 प्लस 1,80,000 प्लस 12,000 प्लस 1,34,000. सो द टोटल आली आपली 56,72,000. टोटल किती आली? 56,52,000. ठीक आहे, परत एकदा चेक करू. 4,08,000. ओके, जस्ट अ मिनिट. 4,08,000 48,50,000 प्लस
68,000 प्लस 1,80,000 प्लस 12,000 प्लस 1,34,000 टोटल आली 56,52,000. ठीक आहे. चलो मग इथं मी लिहितो 56,52,000 56,52,000. ओके. आता या 56,52,000 हे इन्कम जे आहे ते मला मायनस करावं लागणार आणि गॅरंटेड डेफिशियन्सी येणार आहे. सो इथनं मायनस 5,60,000 मायनस 1,32,000 मायनस 30,00,000 मायनस 9,30,000 मायनस 2,00,000. सो डेफिशियन्सी आली आहे 8,30,000. सो इथं मी लिहितो बाय डेफिशियन्सी आली आहे डेफिसिएट 8,30,000 डेफिसिएट आलाय. तर हा जो डेफिसिएट आहे तो आपल्याला कॅपिटल फंड मधनं लेस करावा लागेल. इथं मी टोटल लिहितो 56,52,000. ठीक आहे. आता ही डेफिशियन्सी जी आली ती आपल्याला लेस करावी लागेल कॅपिटल फंड मधनं. मग इथं मी लिहितो लेस डेफिसिएट आणि हे डेफिसिएट आलंय 8,30,000. चलो आता हे 8,30,000 आपण मायनस करू आपल्या कॅपिटल फंड मधनं. 13,42,000 एक सेकंड 13,42,000 मायनस 8,30,000. सो आपला कॅपिटल फंडचा जो बॅलन्स आहे तो आहे 5,12,000. सो इथं लिहू 5,12,000. सो चेक करू आता आपलं बॅलन्स शीट टॅली झालं पाहिजे. बॅलन्स शीट जर टॅली होत असेल तर प्रॉब्लेम आपला करेक्ट आहे. सो लायबिलिटीचे टोटल करू आणि देन ॲसेटचे टोटल करू. दोन्ही पण सेम आले पाहिजे. 5,12,000 प्लस 24,94,000 प्लस 1,40,000. सो टोटल आली आहे 31,46,000. तर मी टोटल लिहितो 31,46,000. सेम ॲसेटची टोटल आली पाहिजे. सो आपण ॲसेटची टोटल चेक करू. 17,76,000 प्लस 6,00,000 प्लस 1,24,000 आणि प्लस 6,46,000. सो द टोटल आहे 31,46,000. टोटल आली 31,46,000. सो आपला प्रॉब्लेम टॅली आहे 31,46,000 आणि ठीक आहे. इथं मी थोड्याशा डिटेल्स लिहितो. मी इथं पहिले लिहितो एक्सपेन्सेस. एक्सपेन्सेस आले आपले 56,52,000 आणि त्याच्यातनं आपल्याला इन्कम मायनस करायचंय. इन्कम मायनस करायचंय. सो आपण इन्कमचे एकदा टोटल करू म्हणजे नेक्स्ट टाइम तुम्हाला ते कळेल डिटेल्स. सो इन्कम होते माझे 5,60,000 प्लस 1,32,000 प्लस 30,00,000 प्लस 9,30,000 प्लस 2,00,000 म्हणजे हे इन्कम होतं 48,22,000. 48,22,000. सो डेफिसिएट जे आलंय
ते तुम्हाला कळून जाईल. सो डेफिसिट, ओके चेक करू आपण. 56,52,000 मायनस 48,22,000. सो 8,30,000. 8,30,000. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला कळेल की मी कशातनं काय मायनस केले, त्याच्यामुळे डेफिशियन्सी आलेली आहे. ठीक आहे. हे सपोर्टिंग वर्क आहे तुमच्या माहितीसाठी किंवा तुम्हाला कळावं म्हणून मी केलेलं आहे. सो आपला प्रॉब्लेम टॅली झाला आहे जो परीक्षेला आला होता जुलै 2024. सो हा प्रॉब्लेम आपला टॅली झाला आहे 31,46,000. ठीक आहे. नेक्स्ट टाइम भेटू आपण नवीन प्रॉब्लेम्स जो बोर्डला आलेला असेल. तोपर्यंत थँक्यू सो मच. टेक केअर अँड बाय बाय.